बीड जिल्ह्यामध्ये 2018 पासून आम्ही या ठिकाणी दर 3 महिने 6 महिन्यामध्ये कलेक्टरची बैठक घेतल्यानंतरही आज 2025 पर्यंत फक्त 4,500 लाभार्थी झालेले आहेत। हे खरं म्हणजे चुकीचं आहे। कमीत कमी आज बीड जिल्ह्यामध्ये दर वर्षाला एक 4 ते 5 हजार लाभार्थी झाले पाहिजेत। म्हणजे आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 हजार किंवा 40 हजार लाभार्थी झाले पाहिजेत, पण ते झालेले नाहीत। हे जी मागची काही कारणं आहेत, या कारणासाठी बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचं उपकेंद्र करावं अशा प्रकारचा प्रस्ताव मागच्या काही महिन्यापासून आला होता आणि या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही जुलै महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचं उपकेंद्र महामंडळाचं हे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, जेणेकरून नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि जालना या सर्वांना मुख्य कार्यालयामध्ये इकडे येऊन विभागीय कार्यालयामध्ये येऊन त्यांचे प्रश्न मार्गीच लावता येतील असं आम्ही आता नियोजन केलेलं आहे। बघा, ते एक स्वतः आंदोलन करते आहेत, त्यांनाही वाटतं काही प्रलंबित प्रश्न असतीलच। एक पहिला प्रश्न होता की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं। राज्य सरकारने खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी नियोजन केलं। कालांतराने नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी 1+1 फ्री म्हणजे कुणबी प्रमाणपत्र तर दिलं, त्याच्याबरोबर त्यांनी SC-BC आरक्षण दिलं, जी मागणी आम्ही खरंच केली नव्हती, पण ती मुख्यमंत्र्यांनी दिली। आता काय होतं, SC-BCपेक्षा EWS हे आरक्षण फार महत्त्वाचं होतं। त्याच्यामुळे आम्हाला केंद्राच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये आम्हाला भाग घेता येत होता, ते आमच्या तोंडातला घास घेतला आणि महाराष्ट्रामध्ये SC-BCमध्येही आम्हाला पाहिजे तसं प्रतिनिधित्व मिळत नाही, ही खंत आहे। आता याच्यानंतरही काही मागण्या असतील तर मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालून करतातच कामं। थोडं काय होतं की विवाह झाल्यानंतर त्या स्त्रीवरती ज्यावेळेला अत्याचार होतो याच्यासाठी कायद्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे। दुसरं आहे की मुलीकडच्या लोकांनीही हा काळजी घेतली पाहिजे की का हुंडा देतो, त्याच्या मागची कारणं काय आहेत, आणि मुलाकडच्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की या प्रकारे अशा प्रकारे हुंडा घेऊन आपण मराठा समाजाची लोक काय आदर्श देणार आहोत गरीब मराठा समाजाला। मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा हा प्रकार अजूनही सुरू आहे। मराठा समाजाच्या काही संघटनेने पुढे येऊन काही आचारसंहिता जाहीर केलेली आहे, पण मला वाटतं प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे की आपली मुलगी चांगली घरात जावी याच्यासाठी जी आम्ही जमिनी जी व्याजाने पैसे घेतो हे करायचं बंद करा। पैसे देऊन कधी कुठली मुलगी सुरक्षित राहत नाही, हुंडा दिल्यानंतर कधीच कुठली मुलगी सुरक्षित राहत नाही। हुंडा देऊन उलट लालची माणसांची प्रवृत्ती वाढते आणि जो हुंडा दिला त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करतात आणि आपल्या मुलीला प्राण गमावा लागतो। याचं जिवंत उदाहरण आपण पुण्यामध्ये पाहिलेलं आहे। पण माझी मराठा समाजाला विनंती आहे, हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका आणि आपल्या मुलीला कुठेही चुकीच्या दिशेला पाठवू नका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।